पुण्याच्या पूर्व भागातील प्रसिद्ध पुनवडी जत्रा याचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेविका पूजा कोदरे, काँग्रेसच्या पदाधिकारी पल्लवी प्रशांत सुरसे, रवींद्र गोगावले, उज्ज्वला टिळेकर, संगीता घुले, अंजना मोरे, रुपाली शिंदे, वंदना मोडक, सविता अनिल मोरे, रुपाली शिंदे, अश्विनी जगताप, अश्विनी वाघ, आयशा तांबोळी, दीपाली झेंडे, हडपसर व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, सुरेंद्र दांगड, शेखर सावंत, भाऊ चव्हाण, हनुमंत खेडेकर, हरीश मोहळ, अनिल शेवते, नितीन चांदगुडे, आप्पा मांदळे आदींसह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोना काळात जनजीवन विस्कळीत झाले होते। 2 वर्षांमध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली। राधिका महिला बचत गटाच्या माध्यमातून पुनवडी जत्रा आयोजन करून महिलांना व्यावसायिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली। कोरोनातून सावरण्याचा हा चांगला मार्ग आहे। जत्रेत विरंगुळा आणि खरेदी करण्यास वाव असल्याने हा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी केले। पुनवडी जत्रेच्या निमित्ताने महिला, तरुण आणि व्यावसायिकांसाठी सलग 3 वर्ष व्यवसाय व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तसेच आकर्षक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या। या जत्रेच्या निमित्ताने चांगले उद्योजक निर्माण करण्याचा पाया रचला जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी व्यक्त केला। प्रास्ताविक राधिका महिला बचत गट अध्यक्षा स्वाती योगेश टिळेकर यांनी केले। मान्यवरांचा सत्कार आयोजक रंजना कोंडे, राजेंद्र कोंडे, योगेश टिळेकर यांनी केला। पुनवडी जत्रेत विविध वस्तू, खाण्याच्या पदार्थांची रेलचेल, होम मिनिस्टर आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती आयोजक राजेंद्र कोंडे यांनी दिली आहे। 2 वर्ष संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं सावट होतं। त्या कोरोनाच्या सगळ्या महामारीमधून आपण सावरल्याच्या नंतर सुरुवातीला ज्या संयोजकांना धन्यवाद देतो। राधिका बचत गट असेल, त्यामध्ये स्वातीताई टिळेकर असतील, रंजनाताई कोंडे असतील, राजेंद्र कोंडे, योगेश बापू, उज्ज्वलाताई, या सगळ्यांनीच एकत्र येऊन महिलांसाठी एक एक्सपोजर त्या ठिकाणी दिलेलं आहे। 2 वर्ष अतिशय त्रासाची गेली, टेन्शनची गेली, संकटाची गेली। आपण सगळेजण त्या ठिकाणी घाबरलेलो अवस्थेमध्ये होतो। आता कुठेतरी अर्थव्यवस्था सावरतेत, लोक त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या उत्तम अशा प्रकारचे बचत गट आहेत। त्या बचत गटांना या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून, पुण्यनगरीमध्ये स्टॉल्स उपलब्ध करून देऊन त्यांनी तयार केलेल्या महिलांच्या बचत गटांना किंवा त्यांनी तयार केलेल्या वेगळ्या प्रकारच्या वस्तूंना या ठिकाणी मार्केट मिळवून देण्याचं काम राधिका बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे। याच्याबद्दल समाधान वाटते। गेल्या 2 वर्षामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली, वैयक्तिक आर्थिक परिस्थिती ढासळली आणि गावगाडीसुद्धा त्या ठिकाणी बंद पडलेत। अशा परिस्थितीमध्ये पुण्यामधला चोखंदळ असणारा जो कस्टमर आहे, ग्राहक आहे, आजही पुणेकरांच्या हातामध्ये 4 पैसे आहेत। परंतु ज्या ग्रामीण भागामधले किंवा पुण्यामधले जे काही वेगळ्या प्रकारचे बचत गट आहेत, त्यांनी उत्पादित केलेल्या अशा प्रकारच्या वस्तूंना चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळाल्यामुळं थोडंसं कोरोनाच्या काळामधून सावरण्याची संधी मिळणार आहे। त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी बळवणार आहे। हातामध्ये 4 पैसे येणार आहेत, भांडवल उभं राहणार आहे। त्यातून महिला बचत गटाची नक्कीच प्रगती होणार आहे, कुटुंबाला सुद्धा आधार होणार आहे। म्हणून राधिका बचत गटाला, पुनवडी जत्रेला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। अर्थव्यवस्था घरातली सावरण्याचं काम यांना नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे, याच्याबद्दल मनापासून आनंद वाटतो। उत्तम नियोजन केलं आहे, अतिशय सुंदर त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं आहे। स्टॉल अतिशय चांगल्या प्रकारचे आहे, लाईटची व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे, स्वच्छता आहे, त्या ठिकाणी वॉशरूम असतील, टॉयलेट असतील, याची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे। आणि सर्वांसाठी त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं आहे की जेणेकरून दिवसभर त्या ठिकाणी स्टॉलवरती आल्यानंतर, खरेदी केल्यानंतर तर सगळ्यांना संध्याकाळी त्या ठिकाणी विरंगुळाही त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपापल्यामध्ये असणाऱ्या विविध गुणांचं दर्शन त्या ठिकाणी लोकांना होणार आहे। आणि महाराष्ट्रामधली जी वेगवेगळ्या प्रकारची जी पारंपरिक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, त्याचंही या ठिकाणी संधी त्या लोकांना मिळणार आहे, कलाकारांना। पुनवडी जत्रेच्या निमित्तानं आमच्या सौ टिळेकर आणि सौ कोंडेताई या दोघींनी मिळून महिलांच्यासाठी, तरुणांच्यासाठी, व्यावसायिकांच्यासाठी एक सुंदर असं व्यासपीठ उभं केलं आहे आणि हे सातत्य आहे। आज 3रं वर्ष आहे। आज या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत आनंद वाटला की स्टॉल एकदम चांगल्या पद्धतीनं सजवलेले आहेत। तिथं असणाऱ्या स्टॉलचे जे मालक आहेत ते स्वतः अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती देत आहेत। मी या पुनवडी जत्रेला महाराष्ट्रातील तमाम कामगारांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राज्याचा कामगार विभागाचा अध्यक्ष या नात्यानं शुभेच्छा देतो आणि आमच्या दोघी भगिनींच्या माध्यमातून एक चांगले उद्योजक, चांगले उद्योजिका भविष्यामध्ये उभा राहतील
त्यासाठी ही पुनवडी जत्रा हा त्याचा पाया ठरेल अशी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. पुनवडी जत्रा आपल्या कोंडेताई असतील, ताई असतील, या दोघींनीही करोनाच्या महामारीनंतर एक सुंदर महिलांसाठी की महिला काम करतच होत्या, पण 2 वर्षानंतर ही सुंदर अशी पुनवडी जत्रा त्यांनी जी भरवली आणि सक्षम महिला 2 वर्ष ज्या घरी होत्या त्या सक्षमपणे आज आपल्या या परिसरात खूप छान स्टॉल टाकून त्यांना खूप छान प्रोत्साहन मिळेल असं काम आज ह्यांनी केलं. त्याबद्दल मी ॲक्च्युली त्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांच्या या कार्याला आणि पुढे 4 दिवस मला वाटतं यांचा हा पुनवडी जत्रा आहे, तर मी सगळ्यांना अशाच शुभेच्छा देईन की त्यांनी खूप छान असं भरघोस त्यांना प्रतिसाद मिळावा या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.